आर्किटेक्चर, एन्व्हायरमेंट, इंटिरियर डिझाईन, टाउन प्लॅनिंग व अर्बन डिझाईन क्षेत्रात कार्यरत पुण्यातील VK ग्रुपच्या वतीने 51व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित वी क्रिएटिव्ह बिल्डिंग द सिटी वी कॉल होम या 3 दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झाले. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्रात झालेल्या कार्यक्रमात आमदार सिद्धार्थ शिरोळे, VK ग्रुपचे संस्थापक विश्वास कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक ऋषिकेश कुलकर्णी, अनघा परांजपे पुरोहित, अपूर्वा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनाप्रसंगी मगरपट्टा सिटी कॉर्पोरेशनचे प्रतीक मगर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, PNG ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगे, सवाई गंधर्व महोत्सवाचे संचालक मुकुंद संगोराम व KPIT कमिन्सचे रवी पंडित यांना लीडर्स ऑफ चेंजने सन्मानित करण्यात आले. राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत VK ग्रुपने गेल्या 50 वर्षात साकारलेल्या आकर्षक, नाविन्यपूर्ण व वास्तुकलेच्या डिझाईन व प्रकल्पाच्या संग्रहाचे प्रदर्शन पाहण्याची संधी पुणेकरांना या निमित्ताने मिळणार आहे. कुलकर्णी यांनी मानपत्रांचे वाचन केले, विजय साने यांनी प्रास्ताविक केले तर मीनल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आपण जर बघितलं तर आज स्टेजवर एवढ्या प्रकारच्या विश्वाची तुम्ही सगळे लोक बसवले की मला असं वाटतं की पुणेच आणून तुम्ही बसवलेलं आहे. ते पुण्याचे सगळे हे प्रतिनिधी आहेत. जसं आपण म्हणतो की पुण्यासारखी ज्वेलरी कुठं मिळत नाही. गाडगे आहेत, पुणे हे शैक्षणिक हब आहे, आबा आहेत आमचे मुकुंदजी. आम्ही त्यांच्यापासून एवढं शिकलो ज्येष्ठ की पत्रकारिता काय असावी हे अजून पण ह्या जगात, कमर्शियल जगामध्ये त्यांनी दाखवून दिले असे मुकुंदजी आहेत. प्रतीकला तुम्ही नव्याने आता पुरस्कार दिलाय, पण दादांच्या बरोबर आम्ही बरेच वर्ष काम पण केलेलं आहे. देशपांडे सर आहेत. तर हे सगळेजण मला असं वाटतं की कलेक्टिव्ह पुणेच इथे बसलेलं आहे. आणि पुण्याच्या दृष्टीने जर मी एक डिझाईन म्हणून पण आणि एक मिनिस्टर म्हणून पण सांगेल की खरंच पुण्याचं प्लॅनिंग करण्याची खूप गरज आहे विश्वाजी. आणि तुम्ही दरवेळेस खूप सारे प्लॅनिंग घेऊन पण सगळेजण येता आणि त्याच्यामध्ये आपण किती इम्प्लिमेंट करतो हे आपल्याला माहिती आहे की आपण इम्प्लिमेंट का करत नाही हेही आपल्याला माहिती आहे. पण मला अशी इच्छा, ज्या दिवशीपासून मी ह्या खात्याचा कारभार घेतला त्या दिवशीपासून मला असं वाटतं की ठीक आहे, आपण 100% तर ह्याच्यात काही चेंजेस करू शकत नाही, पण ऍटलिस्ट माझ्या कारकिर्दीत आपण 20 ते 25% तरी ह्याच्यात जर चेंजेस करू शकलो तर आपल्याला ते करायला यायला पाहिजे. आणि म्हणूनच कदाचित हे 5 वर्ष आणि त्याच्या बरोबरीने जे पुण्याचा सर्वात गंभीर प्रश्न तर ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री पण माझ्याकडे आहे, जो वाहतुकीचा प्रश्न. त्यामुळे एकात एक हातात सांगड घालून आपल्याला या गोष्टी करता येतील असं मला वाटतंय.